नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली ही आता अस्मिताला दही देण्यासाठी आलेली असते. म्हणजे दही साखर आता अस्मिता प्रवासाला निघालेली आहे, तर जाताना दही साखर दिलं पाहिजे असं सायलीला वाटतं. म्हणून सायली ही अस्मिताकडे येते आणि तिला दही साखर देत असते. पण अस्मिताच्या अंगात एवढा माज असतो की ती अस्मिता जी आहे ती सायलीला ढकलून देते आणि म्हणते, मला तुझं काही नको आहे. सगळ्यांच्या समोर इतक्या विचित्र पद्धतीनं अस्मिता ही सायलीसोबत वागत असते. अर्जुन धावत येतो आणि सायलीला सावरतो. म्हणून सायली पडता पडता वाचलेली असते. परंतु अर्जुनला खूप राग आलेला असतो. अर्जुन म्हणत असतो, काय चाललंय अस्मिता ताई तुझं? म्हणजे तुला दही साखर तर देत होते ना ती. आणि सायली म्हणत असते का हो अस्मिता ताई, शुभेच्छा असतात ना ह्या. परंतु इकडे अस्मिताचं असं म्हणणं असतं की तुझ्या हातून मला काहीही नको आहे आणि मी चालले असं म्हणत तिने आता घरातून निघालेली आहे. बॅग घेऊन फायनली अस्मिता आता कॅनडाला जायला निघालेली आहे आणि सायलीच्या मागची कटकट गेलेली आहे. म्हणजे सायलीला काही दिवस निवांत तरी राहता येईल. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन हा सायलीला सावरतो आणि हे सगळेजण अस्मिताला बाय करायला बाहेर गेलेले असतात. अर्जुनला मात्र या गोष्टींचा खूप राग आलेला असतो. अर्जुनला अजिबात पटलेलं नसतं की अस्मिता जे वागलेली आहे, पण अर्जुन मात्र शांत राहतो. त्यानंतर सायली किचनमध्ये येते. किचनमध्ये विमलताई असते आणि सायलीला अर्जुन म्हणत असतो की जाऊ दे, आता सायलीसोबत आपण छान बोलूया, सायलीनं टेन्शन घेऊ नये. म्हणून सायलीकडे येत होतो आणि म्हणू लागतो की तुला माहिती आहे का सायली, म्हणजे कसं आहे माहिती आहे का, काही झालं तरी जेव्हा सून या घरी येते, म्हणजे एखादी मुलगी लग्न करून येते, तेव्हा मात्र त्या घरामध्ये ती सून जी आहे ती खूप छान असा गोडाचा पदार्थ बनवते. आणि मग मला काय वाटतं माहिती आहे का, तू शिरा बनवावासाच असं अर्जुन सायलीला सांगत असतो. तेव्हा तिथे कल्पना, प्रताप सगळेजण येतात. सायली म्हणते चालेल मी बनवते शिरा. सायलीला तर आनंदच झालेला असतो, शिरा बनवायचा असतो तिला. मग सायली शिरा बनवायची तयारी करतच असते. आणि त्याचबरोबर अर्जुनने सांगितलेलं असतं की सगळ्यांना आवडतं तुझ्या हातचा शिरा, तर तू शिरा बनव असं अर्जुनने सांगितलेलं असतं. परंतु इकडे लगेचच तिथे आलेला असतो तो म्हणजे प्रताप आलेला असतो. त्याचबरोबर कल्पना आलेली असते, पूर्णाजी असते आणि या सगळ्यांचं असं म्हणणं असतं की आज तू या घरामध्ये काहीही बनवायचं नाही, तुला तो अधिकार नाही, कारण ते किचन आमचं आहे, त्या किचनमध्ये तू जायचं नाही असं सायलीला बोलत असतात. सायलीला म्हणत असतात की त्या किचनमध्ये जाण्याचा अधिकार तुला नाही. सायलीला मात्र काहीच वाटत नाही. ती शांतपणे उभी राहते, कारण तिला माहिती असतं की अर्जुनच्या डोक्यात काहीतरी प्लॅन असणार, अर्जुन काहीतरी बोलेल. पण सायलीला मात्र या सर्वांसाठी काही ना काही बनवायचं असतं. आता या सगळ्या ज्या गोष्टी असतात, सगळ्यांचं मन ॲक्सेप्ट करणं, सगळ्यांचं मन तिच्या बाजूने करणं, ह्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत, हे सायलीला आधीच माहिती होतं. आता तिला तारेवरची कसरत करावी लागणार आहे या सगळ्यांचं मन राखण्यासाठी, त्यांचं मन जिंकण्यासाठी. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की कसं आहे अश्विन, तू आत्ता बोलतोयस ना, मला एक सांग की तुला व्हेज फ्रँकी आवडायची, कोणाच्या हातची आवडायची रे? त्याचबरोबर थालीपीठ आवडायचं, तू काय म्हणायचा? थालीपीठ खावं तर वहिनीच्या हातचंच खावं. आणि पूर्णाजी, तू गुलाबजामुन खायचीस ना गं? आणि किती गुलाबजामुन खायची माझ्या बायकोने केले की? तुला तर खूप आवडायचे ना. आणि गुपचूप गुपचूप खायचीच जाऊन. हे अर्जुन सगळ्यांच्या समोर बोलत असतो. त्याचबरोबर प्रतापला तो म्हणतो की डॅड, तुम्ही विसरलात का हो? तुमच्या ऑफिसमध्ये जे क्लायंट आलेले होते मीटिंगसाठी, त्यांनाही माझ्याच बायकोच्या हातचं जेवण आवडलेलं होतं, आठवतं का तुम्हाला? असं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन सगळ्यांच्या समोर आता ज्या गोष्टी बोलत असतो, त्यामुळं इकडे सगळेजण पाहतच राहतात. अर्जुन म्हणतो ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय ना की नको आहे, पण एक गोष्ट तुम्ही विसरताय की आम्हाला भूक तर लागणारच आहे आणि जेवण तर बनवावंच लागणार आहे आम्हाला. मग काय, आम्ही काय उपाशी राहायचं का? जेवण तर बनवावंच लागेल असं म्हणत इकडे अर्जुन बोलायला सुरुवात करतो. अर्जुनचं असं म्हणणं असतं की जेवण तर बनवावं लागणारच आहे, फक्त आता ते काय बनवायचं हा मोठा प्रश्न असणार आहे. आणि जेवण तर याच घरात बनणार आहे, कारण आम्ही दोघं काय उपाशी राहणार आहोत का? असं अर्जुन सगळ्यांना बोलत असतो. तेव्हा सगळेजण पाहत असतात. आता अर्जुन काय करणार हा प्रश्न पडलेला असतो. अर्जुन मात्र एकापेक्षा एक भन्नाट युक्ती शोधून काढत असतो आणि तो जातो आणि बाहेरून विटा घेऊन येतो आणि सायलीला म्हणतो की इथे जेवण बनवायचं आपण. आणि तो चूल मांडत असतो. लिटरली अर्जुनने आता चूल मांडलेली आहे, तीही सुभेदारांच्या घरामध्ये. तेव्हा सगळेजण पाहत असतात. अर्जुनला म्हणत असतात की काय चाललंय अर्जुन तुझं? अर्जुन मात्र काहीही बोलत नसतो. तो म्हणत असतो डॅड,
मी काहीही वाद घालत नाही आहे, मी शांतपणे बोलतो. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की चूल मांडावीच लागणार आहे. आणि विमलताई, मॅचबॉक्स दे ना. तेव्हा विमल कल्पनाकडे पाहते आणि मग अर्जुन कल्पनाला म्हणतो की मम्मा, तुझ्या मॅचबॉक्समधल्या काही काड्या वापरल्या तर चालतील का गं? नंतर मी तुला ना फॅमिली पॅक आणून दे, पण आत्ता कसं चूल पेटवणं गरजेचं आहे ना. सायली म्हणते, अहो काय चाललंय तुमचं? तुमच्या लक्षात येतंय का तुम्ही हे काय करताय? अहो घर काळं होईल, अशाने आग लागेल. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की काही नाही होणार बायको, त्या गोष्टीची पण सगळी तरतूद मी केलेली आहे, तू नको टेन्शन घेऊ, असं अर्जुन सांगत असतो. कारण अर्जुनने ठरवलेलंच असतं काहीही झालं तरी आज घरामध्ये चूल पेटवायचीच आहे. त्यासाठी अर्जुनचं हे सगळं चाललेलं असतं. अर्जुन म्हणत असतो की आज घरामध्ये चूल पेटवली जाणार आहे, जेवण बनवलं जाणार आहे आणि या सर्व गोष्टी होणार आहेत त्या फक्त आणि फक्त या सुभेदारांच्या घरामध्ये. कसं आहे, आता 2 चुली मांडल्या जाणार आहेत याबद्दल काही शंका नाही आहे, पण आम्हाला पण भूक लागणार आहे ना, त्यामुळं ते करावं लागणार आहे, असं अर्जुनचं म्हणणं असतं. आणि अर्जुनने ठरवलेलंच आहे की आता कोणाचं ऐकायचंच नाही. या गोष्टी तर घरात सगळ्यांनाच माहिती झालेल्या असतात, त्यामुळं घरात सगळे शांतपणे पाहत असतात. तेव्हा पूर्णाजी म्हणते, अर्जुन बास झाला तुझं जे काय चाललेलं आहे ते, खूप वेळ झाला ऐकून घेते म्हणून तू प्रत्येक वेळेस तुझी मनमानी करणार आहेस का? तेव्हा अर्जुन म्हणतो की मी मनमानी करण्याबद्दल बोलतच नाही आहे, आणि मनमानी कशासाठी करू ना मी, मला फक्त या घरामध्ये जेवण बनवायचं आहे. आणि मग कल्पना म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, ती इथं जेवण बनवेल पण आम्ही त्या किचनमध्ये नसताना, तिच्या आणि आमच्या जेवणाच्या वेळा वेगळ्या असतील, असं कल्पनाने आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि कल्पनाने मान्य केलेलं आहे की अर्जुन आणि सायली हे किचनमध्ये जेवण बनवणार आहेत. आता कल्पनाने सांगितलेलं आहे की जेव्हा विमल किचनमध्ये जेवण बनवेल तेव्हा सायलीने किचनमध्ये जेवण बनवायचं नाही. आता ही गोष्टही अर्जुनने ॲक्सेप्ट केलेली आहे, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. इकडे आता महिपत, त्याचबरोबर जोशी वकील आणि पवार वकील बोलत असतात. तेव्हा जोशी वकील म्हणत असतो की मी आता एक आयडिया करणार आहे, ती म्हणजे मी त्या मधुकर पाटलाला सांगणार आहे की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सही करायची काहीही गरज नाही. मग एकदा का मधुकर पाटलाने सही करणं बंद केलं की मग मात्र आपण आपली संधी साधायची आहे, आणि ती म्हणजे की आपण तिथे जाऊन नंतर पोलीस स्टेशनमध्ये जर मधुकर पाटील सही करणारच नाही आणि त्याच्याकडे कोणता पुरावा नाही की मी त्याला ही गोष्ट सांगितलेली आहे, त्यामुळं घडणार असं की मधुकर पाटील सही करणार नाही आणि जामिनावर असलेली व्यक्ती खूप दिवस झालं सही करत नाही. या गोष्टीवरून मग पवार वकील म्हणतो की मी सांगणार की त्यांचा लवकरात लवकर जामीन रद्द व्हावा, कारण काहीही झालं तरीही त्यांना आपण जामिनावर सोडलेलं आहे आणि जामिनावर सोडलेल्या व्यक्तीने कंपल्सरी येऊन पोलीस स्टेशनला सही करणं, हजेरी लावणं गरजेचं असतं. पण जर ही व्यक्ती जामिनावर सोडलेलं असून पोलीस स्टेशनमध्ये येऊन सही करत नाही किंवा ही व्यक्ती जर पोलीस स्टेशनमध्ये येऊन तिची हजेरी लावत नसेल तर या व्यक्तीला बाहेर ठेवण्यामध्ये अर्थ नाही, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्यावेळेस मात्र इकडे ह्या सगळ्यांनी आता प्लॅन केलेला आहे आणि त्या प्लॅननुसार मधुभाऊंना अडकवण्याचा त्यांचा प्लॅन आहे. या सर्व गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र इकडे सगळेजण त्यांचा प्लॅन ठरलेला आहे. तर अश्विन मात्र विचार करत असतो. प्रिया म्हणत असते, काय करू, या अश्विनला फोन लावू का मी, का नको लावायला, हा विचार प्रियाच्या डोक्यात चालू झालेला असतो. आणि प्रिया मात्र ठरवत असते, जर मी आत्ता अश्विनला फोन केला तर माझा फायदाच होईल, नाही तर हा जो महिपत आहे ना तो मला फाडून खाईल. मग अश्विनला फोन करते. अश्विन तिकडून म्हणतो, हा बोल ना तन्वी. तेव्हा प्रिया म्हणत असते की माझं ना काम होतं तुझ्याकडे, मला ना सायकॅट्रिस्टकडे जायचं आहे, तुझ्या ओळखीत कोण आहेत का रे सायकॅट्रिस्ट म्हणजे. तेव्हा अश्विन म्हणतो की सायकॅट्रिस्टकडे, हां आहे, आमच्या हॉस्पिटलमध्ये आहेत, पण कोणाला जायचं आहे. तेव्हा ते सांगते, हां मी सांगेल तुला नंतर, पण माझं काम होतं. तेव्हा तो म्हणतो की चालेल, उद्या ये क्लिनिकमध्ये, मी आहे तिथं, मग आपण बोलून घेऊया. आता सायली रूममध्ये आलेली असते, सायली कडी लावत असते. तेव्हा अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं आता फटाके फुटणार आहेत. आणि मग अर्जुन सायलीकडे पाहत असतो. सायलीला म्हणत असतो, मला माहिती आहे तुम्ही माझ्यावरती ओरडणार आहात, पण ऐकायला कोणी तयार नव्हतं की नाही. तेव्हा सायली म्हणत असते की पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय झालं आता. तेव्हा सायली म्हणते, तुमच्या लक्षात नाही येत अर्जुन सर, कारण तुम्ही घरातल्या सगळ्यांना दुखावत आहात, तुम्ही विसरत आहात की तुम्ही त्यांना दुखावून ह्या सर्व गोष्टी करत आहात. तेव्हा सायली अर्जुनला म्हणाल्यानंतर अर्जुन म्हणतो, मी काय करायला हवं होतं ते सांगा मला, कारण यातलं कोणीही ऐकायलाच तयार नव्हतं, त्यांना ऐकूनच घ्यायच्या नव्हत्या गोष्टी, तर मॅनेज कसं करणार होतो आपण.
लक्षात येते का तुमच्या? असं अर्जुन सायलीला म्हणत असतो. अर्जुन म्हणत असतो की एक गोष्ट तुम्ही विसरताय, कारण मला सांगा, तुम्हाला त्या किचनमध्ये काम करायला परवानगी मिळाली की नाही? मग सायली म्हणत असते, हो. मग झालं ना, हळूहळू तुमच्या आवडीचं जेवणही त्यांना, तुमच्या हातचं जेवणही त्यांना आवडेल, तुम्ही नका काळजी करू, असं अर्जुन बोलत असतो. त्यानंतर तो सायलीचा हात पकडतो आणि म्हणतो की आज आपली मस्त रोमॅन्टिक अशी रात्र असणार आहे, आपण दोघं एकत्र असणार आहोत, असं अर्जुन बोलत असतो. तेव्हा सायली म्हणत असते, पण तेव्हा अर्जुन म्हणत असतो, काय झालं? सायलीचा हात पकडतो आणि तिला म्हणू लागतो की सगळ्यात बेस्ट म्युझिक आहे ते म्हणजे तुमच्या बांगड्यांचा आवाज, म्हणजे माझ्या बायकोच्या बांगड्यांचा आवाज. हे ऐकल्यानंतर तिथे अर्जुन जेव्हा बोलत असतो आणि म्हणतो की आज आपली लग्नानंतरची पहिली रात्र आहे की नाही, त्याच्यासाठी तुम्हाला हे गिफ्ट तर दिलंच पाहिजे, असं म्हणत अर्जुनने सायलीला गिफ्ट दिलेलं असतं. सायली मात्र पाहतच राहते. सायली म्हणते, काय? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो. तेव्हा सायली तो मोबाईल फोन पाहते आणि सायलीला खूप आनंद होतो. सायली म्हणत असते की खरंच आज मला एवढं सुंदर गिफ्ट तुम्ही दिलेलं आहे. त्यावरती मात्र अर्जुनचं असं म्हणणं असतं की हे गिफ्ट तुमच्यासाठी आहे. कसं आहे, तुमचा मोबाईल फोन मधुभाऊंनी काढून घेतलेला ना, मग तुम्हाला मोबाईल फोन असणं तुमच्याकडे गरजेचं होतं, म्हणून मी तुम्हाला हे गिफ्ट देत आहे. तेव्हा सायली म्हणते, ते मधुभाऊंकडे जेव्हा मी राहत होते ना, तेव्हा मला असं वाटायचं की माझ्याकडे माझा फोन असला पाहिजे, पण आता मी तुमच्यासोबत आहे ना, त्याच्यामुळे मला अजिबात वाटत नाही की मला फोन असला पाहिजे किंवा मी कोणाला तरी फोन केला पाहिजे, मला नाही वाटत असं ती सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण मला गरज आहे ना त्याची, कारण जेव्हा मी ऑफिसला जाणार आहे त्यानंतर अर्धा तासाने तुम्ही मला कॉल करायचा आहे, तेही माझ्या ऑफिसमधल्या क्लायंटसाठी, माझ्यासाठी नाही सांगत, असं अर्जुनचं म्हणणं असतं. आणि अर्जुन आता सायलीला सांगत असतो. सायली म्हणते, हो नक्की करेल तुमच्या ऑफिसमधल्या क्लायंटसाठी, कारण तुमच्या केसेस व्यवस्थित चालू झाल्या पाहिजेत ना. आणि त्यानंतर सायली उठून चाललेली असते, आवरत असते. तेव्हा अर्जुन उठतो आणि तिला म्हणतो की कसं आहे, माझ्यासाठी कराल ना? तेव्हा ती म्हणते, नाही, ऑफिसमधल्या क्लायंटसाठी. आणि सायलीचा तो पदर पकडतो आणि खूप रोमॅन्टिक झालेला असतो अर्जुन. त्याला खूप छान वाटत असतं, कारण फायनली अर्जुन आणि सायली दोघं एकत्र आलेले असतात. कारण काही दिवसांपूर्वी अर्जुनला जर कोणी म्हटलं असतं की तो आणि सायली एकत्र येणार आहेत, तर याच्यावर मात्र कोणीच विश्वास ठेवला नसता. अर्जुननेही स्वतः विश्वास ठेवला नसता. परंतु आज अर्जुनने सायलीसोबत एक संसार थाटलेला आहे आणि अर्जुन सायलीचा हा जो सुखाचा संसार आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्जुनने एवढं सुंदर गिफ्ट सायलीला दिलेलं आहे. सायली पण खुश झालेली आहे. त्याचबरोबर अर्जुन सायलीकडे लाजत असतो. सायली कपाट उघडते, कपाटातल्या उशा काढत असते आणि तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की ते सगळं ठीक आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी करा, पण मला काय वाटतं माहिती आहे का, त्या उशा मात्र आपल्यामध्ये नसल्या पाहिजेत आता, असं अर्जुन सायलीला म्हणत असतो. आणि सायली ती उशी अर्जुनच्या तोंडावरती फेकत असते. अर्जुन मात्र लाजून अगदी लाल झालेला असतो. सायलीही तेवढीच लाजलेली असते. म्हणजे आता दोघांमधलं ते उशांचं जे अंतर आहे ते कमी झालेलं आहे आणि अर्जुन सायली दोघंही खुश झालेले आहेत. तर दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे सायली उठते, आवरते आणि खाली देवघरात येते आणि देवाच्या पुढे दिवा लावत असते. देवाला नमस्कार करते, कारण सायलीची ती सवय असते रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर देवाला पहिलं कंपल्सरी नमस्कार करायचा. आणि त्या सवयीने सायली देवाला नमस्कार करत असते आणि दिवा लावत असते. त्याचवेळी पूर्णाजी आणि कल्पना तिथे येतात आणि त्या म्हणू लागतात की तू काय करतेस इथे, या देवघरात जायची तुला परवानगी नाही. कसं आहे, हे देवघर हे घरातल्यांसाठी आहे, बाहेरच्यांसाठी नाही आहे. तेव्हा सायली म्हणते की दिवा लावते. विमल म्हणते, तर पूर्णाजी दिवा तर लावलाच पाहिजे ना. तेव्हा पूर्णाजी म्हणते की पण तो लावेल, कल्पना तू लाव दिवा, आणि काही गरज नाही आहे हिने दिवा लावायची, असं म्हणत ते पूर्णाजी बोलत असते. आणि त्याचबरोबर पूर्णाजीचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही हा दिवा लावायचा किंवा या देवघरातली पूजा करायचा अधिकार घरच्या लोकांना आहे. हिला मी या घरची मानतच नाही आणि त्याचबरोबर त्यामुळे हिने इथं दिवा लावायची गरज नाही, पूजा करायची गरज नाही. सायली शांतच होते, कारण अर्जुन तर अजून उठलेला नसतो. अर्जुन जर उठला असता तर त्याने नक्कीच तो हक्क सायलीला मिळवून दिला असता. आणि सायली मात्र शांतपणे तिथून बाजूला होते. आता कल्पना तिथं जाते आणि देवापुढे दिवा लावते.
सायली शांतपणे आता रूममध्ये निघून जाते, कारण सायलीसाठी ठरलेलं असतं तिनं घरात कधी स्वयंपाक करायचा आहे, तिच्या वेळेनुसारच तिने ते करायचं आहे. ही सायलीला ठरवून दिलेली एक वेळ असते आणि त्यावेळेस सायलीनं तो स्वयंपाक बनवायचा असतो आणि इतर वेळी सायलीनं किचनमध्ये जायचं नाही. म्हणजे जेव्हा सुभेदारांचा स्वयंपाक त्या घरात बनतोय त्यावेळेस सायलीने किचनमध्ये जायचं नसतं. इकडे आता जोशी वकील असतात ते मधुभाऊंना फोन करतात. मधुभाऊ पोलीस स्टेशनमध्ये सही करायला चाललेले असतात. जोशी वकील म्हणतात की मधुभाऊ, मला काय वाटतं माहिती आहे का, तुम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये जायची गरज नाही. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, कसं शक्य आहे? अहो, मी जामिनावर सुटलोय ना, आणि मग त्यासाठी हे गरजेचं आहे. मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रोज सही करणं, हजेरी लावणं. तेव्हा मात्र इकडे तो बोलतो की त्याची काहीच गरज नाही, कारण आता ना मी पोलिसांशी बोललेलो आहे. तुमचं वय पाहता त्यांना असं वाटतंय की त्याची काही गरज नाही आहे, म्हणून तुम्ही आत्ता नाही गेलात तरी चालेल. असं म्हटल्यानंतर मधुभाऊ म्हणतात की असं आहे का? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की चालेल. मधुभाऊ तर नाश्ता न करताच निघालेले असतात, परंतु अचानक हा जो काही गोंधळ झालेला असतो त्याच्यामुळं मात्र इकडे आता मधुभाऊ खुश झालेले असतात. मधुभाऊ म्हणत असतात की चालेल, मी आत्ता तयार आहे की हे तुमचं म्हणणं ऐकायला. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मधुभाऊ निघालेले असतात, परंतु मधुभाऊंना इकडे थांबवलेलं असतं ते म्हणजे जोशी वकिलांनी. पण कुसुमला मात्र इथं टेन्शन आलेलं असतं. कुसुमच्या डोक्यात चालू असतं की कसं शक्य आहे, कारण काहीही झालं तरीही आता हे असं कसं होऊ शकतं, हे कुसुमच्या डोक्यात चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता हॉस्पिटलमध्ये प्रिया आलेली असते. अश्विन एका नर्सला काही गोष्टी सांगत असतो आणि अश्विनचं असं म्हणणं असतं की ह्या सर्व गोष्टी आहेत त्या व्यवस्थित झाल्या पाहिजेत. त्याने अजून प्रियाकडे लक्षच दिलेलं नसतं. प्रिया आली आहे का, तिचं काय चाललं आहे, या कोणत्याच गोष्टींकडे त्याचं लक्ष नसतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया आता तिथे येऊन बसलेली असते. प्रिया म्हणत असते की या सगळ्यासाठी या मूर्ख अश्विनची मदत मला घ्यावी लागत आहे. कोणाकोणाच्या मागं लागावं लागणार आहे काय माहिती, असं सगळं तिचं बोलणं सुरू असतं. तेवढ्यात अश्विनचं लक्ष प्रियाकडे जातं आणि तो प्रियाकडे येतो आणि तिला म्हणतो, हा बोल. तेव्हा प्रिया म्हणत असते की डॉक्टरांना भेटायचं आहे ना, त्यासाठी आलेले आहे. तेव्हा अश्विन म्हणत असतो की जे झालेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, त्या सगळ्याचा त्रास होत आहे, मलाही मान्य आहे, परंतु तन्वी या सगळ्यातून बाहेर पडणंही तेवढंच गरजेचं आहे ना, कशाला विचार करत राहतेस तू, असं अश्विन तिला सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे अश्विन जेव्हा तिला सांगत असतो तेव्हा तो म्हणत असतो की चल माझ्या केबिनमध्ये जाऊन बोलूया. इकडे सायली रूममध्ये आलेली असते. सायली म्हणत असते की आता गणपती बाप्पाची पूजा तर केली पाहिजे. मग सायलीने येताना बाप्पाची मूर्ती आणलेली असते आणि बेडरूममध्येच एका कपाटाच्या तिथे तिनं जागा करते, त्याच्यावरती पाट मांडते आणि बाप्पाला सांगू लागते की आजपासून बाप्पा तुला मी इथे विराजमान करत आहे. सध्या तरी मी तुला इथेच जागा ही करत आहे, कारण भक्ती ही मनातून असली पाहिजे, कारण आपण ती कुठे करतोय काय करतोय ह्याच्यापेक्षाही ती भक्ती किती महत्त्वाची आहे, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर बाप्पा मी तुला तुझी पूजा इथे करणार आहे असंही तिनं त्यावेळेस सांगितलेलं असतं. त्याचवेळी आपल्याला इकडं पाहायला मिळतं की सायलीने आता बाप्पाची मूर्ती बेडरूममध्ये आणून तिथे पूजा करायचं ठरवलेलं आहे आणि ती बेडरूममध्ये बाप्पाची पूजा करत आहे. सायलीने मनापासून ह्या गोष्टी केलेल्या आहेत आणि सायलीने ठरवलेलं आहे की या घरामध्ये एक ना एक दिवस मला माझं स्थान मिळेल आणि मी माझं स्थान मिळाल्यानंतर या घरातले माझा स्वीकार करतील, हे सायलीला वाटत असतं आणि त्यामुळं सायलीने तो निर्णय घेतलेला असतो. इकडे अर्जुन मात्र झोपलेला असतो. अर्जुन अजूनही उठलेला नसतो. सायलीने मात्र उठून आंघोळ करून पूजेची तयारी केलेली असते आणि सायलीने ह्या सर्व गोष्टी ज्या केलेल्या असतात त्या अगदी घरच्या सुनेप्रमाणे हक्काने तिने त्या गोष्टी केलेल्या असतात. आणि त्याचबरोबर सायलीने या सर्व गोष्टी करत एक गोष्ट मात्र केलेली असते, ते म्हणजे अर्जुनच्या मनावरती तर तिनं राज्य करतच असते, पण हळूहळू पूर्णाईच्या सगळ्यांच्या मनावरती तिनं राज्य करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण सायलीचा स्वभावच इतका गोड आहे की तिनं कोणालाच तिच्या स्वभावामुळं जिंकू शकते, कोणाचेही मन जिंकू शकते, हे मात्र तेवढंच बरोबर आहे. तर इकडे अर्जुन उठतो आणि सायलीला म्हणतो, काय झालं मिसेस सायली, गुड मॉर्निंग, असं तो म्हणतो. तेव्हा सायली पण बोलत असते. तेव्हा सायली म्हणत असते की हो. आणि मग अर्जुन म्हणत असतो की काय मग मला माझं गिफ्ट मिळणार नाही का? तेव्हा सायली म्हणते की हो मिळणार ना. तेव्हा अर्जुनला म्हणते की तुमचं गिफ्टही तुम्हाला मिळणार आहे, पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, काहीही झालं तरीही तुम्हाला लवकरात लवकर केसेस आहेत, पोलीस स्टेशनमध्ये जेलमध्ये गेलं पाहिजे, त्याचबरोबर पोलीस स्टेशनमध्ये गेलं पाहिजे, कोर्टात गेलं पाहिजे, केसेस लढवल्या पाहिजेत. मधुभाऊंची पण केस आहे ना,
त्यावेळेस अर्जुन म्हणतो की हो, मधुभाऊंची ही केस आहे आणि मला माहिती आहे की ती केस तेवढीच महत्त्वाची आहे, असं अर्जुन बोलत असतो. आणि त्याचबरोबर अर्जुन तिला सांगत असतो, अर्जुनला तिनं सांगत असते. आणि मग अर्जुन म्हणतो की लवकरात लवकर मधुभाऊंची ही केस माझ्याकडे असेल, आजच आपण मधुभाऊंना भेटायला जाऊया. सायली आणि अर्जुनचं ठरलेलं असतं. त्या पद्धतीनं आता मधुभाऊंना भेटायला जायचं असतं. सायली मात्र इकडे खुश झालेली असते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि चैतन्य निघालेले असतात आणि त्याचवेळी अर्जुन आणि चैतन्यला जोशी वकील आणि पवार वकील दिसतात. अर्जुन म्हणत असतो की मला ना डाऊट आहे त्या जोशी वकिलाबद्दल, तो काहीतरी गोंधळ नक्कीच घालू शकतो, असं अर्जुन म्हणत असतो. आणि नक्कीच तो बघ तिथे बघ त्या पवार वकिलासोबत आहे, नक्कीच मधुभाऊंना अडकवण्याचा त्याचा प्लॅन आहे, कारण जोशी वकील कसा आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे आणि माझ्यावरची खुन्नस काढण्यासाठी तो मधुभाऊंना अडकवतोय हे मला चांगलंच माहिती आहे. अर्जुनने हे ठरवलेलं असतं. त्या दोघांना एकत्र बोलताना पाहत असतात. अर्जुन म्हणत असतो की चल पुढे बघूया. आणि मग हे दोघंही पुढे येतात आणि त्यांचं बोलणं ऐकत असतात. चल चल, आपल्याला साहेबांनी बोलवलेलं आहे, आपल्याला लवकर गेलं पाहिजे, हे त्यांचं बोलणं असतं. आणि ते बोलणं अर्जुन आणि चैतन्य यांच्या कानावर पडत असतं. अर्जुन म्हणत असतो की नक्कीच ह्या जोशी वकिलाचा काहीतरी प्लॅन आहे आणि त्याचबरोबर हा जो जोशी वकील आहे नक्कीच काहीतरी गोंधळ घालण्याच्या तयारीत आहे. हे दोघंही गाडीत बसून निघालेले असतात. आणि त्याचबरोबर गाडीतून जाताना इकडे अर्जुन त्यांना पाहत आहे आणि अर्जुनही त्यांच्यासोबत आता त्यांच्या पाठीमागे निघालेला आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन म्हणत असतो की काहीतरी गोंधळ आहे, आपल्याला बघितलं पाहिजे. आणि मग अर्जुन चैतन्याला म्हणतो की चल. मग आता अर्जुन आणि चैतन्य दोघंही निघालेले आहेत. नक्की काय झालेलं आहे आणि कशासाठी हे दोघं निघालेले आहेत हे त्यांना शोधायचं आहे. यांचा मेन साहेब कोण आहे. जेव्हा पुढे जातात आणि समोर एक गाडी थांबलेली असते, त्या गाडीतून महिपत उतरतो आणि अर्जुन आणि चैतन्य या दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो, कारण महिपत गाडीतून उतरलेला आहे आणि महिपत हा यांचा माणूस आहे. ही गोष्ट अर्जुन आणि चैतन्य या दोघांना कळलेली आहे आणि तेव्हा त्यांना मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो म्हणजे आपला संशय खरा होता, हा जो जोशी वकील आहे हा आपल्या मधुभाऊंना फसवत आहे आणि ही गोष्ट लक्षात आलेली आहे. आणि जोशी वकिलांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर माझ्या मुलीची सुटका जेलमधून झाली पाहिजे आणि त्या मधुभाऊला फासावर लटकवलं पाहिजे. आणि हे सगळं जोशी वकिलाला तो सांगत असतो आणि जोशी वकील पण त्यासाठी काम करत असतो. आता ह्या तिघांना एकत्र पाहिल्यामुळं अर्जुन लवकरच मधुभाऊंची भेट घेणार आणि ती केस स्वतःच्या ताब्यात घेणार, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.